Hey, hello guys. Welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a lesson from standard 7th. Name of the lesson is Chasing the Sea Monster. समुद्र राक्षसाचा पाठलाग. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 96 वरील जहाजाचे चित्र पाहिलेले होते आणि तसेच जहाजावरील जी ठिकाणं आहेत त्यांचीही नावं आणि माहिती घेतली होती. तसेच चेसिंग द सी मॉन्स्टर या पाठाचे प्रास्ताविकसुद्धा आपण पाहिलेले आहे. सो टुडे इन धिस लेसन I am going to teach you how to read this lesson, and also I will help you to understand this lesson in good Marathi. I hope you all are ready to learn with me. Let's start. Our frigate wanted to go back, but the unearthly animal came at us with a speed double our own. आमच्या लढाऊ जहाजाला मागे जायचं होतं, परंतु पृथ्वीवर न आढळणारा एक विचित्र प्राणी आमच्यापेक्षा दुप्पट वेगानं आमच्याकडे आला. वी गास्प्ड. आम्ही हबकून गेलो. मोर स्टर्न दॅन अफ्रेड. वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस. भीतीपेक्षाही आम्हाला जास्त धक्का बसला. आम्ही स्तब्ध आणि निश्चल उभे राहिलो. द ॲनिमल कॉट अप विथ अस, प्लेड विथ अस. अगदी खेळतच त्या प्राण्याने आम्हाला पकडले. इट मेड अ फुल सर्कल अराउंड द फ्रिगेट अँड रॅप्ड अस इन शीट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी that were like luminous dust. At any instant it could have dashed against our ship. आमच्या फ्रिगेट भोवती त्याने एक वर्तुळ केले आणि तेजस्वी धुळीसारख्या विजेच्या पडद्यांमध्ये आम्हाला गुंडाळून टाकले. कोणत्याही क्षणी तो प्राणी आमच्या जहाजावर धडकू शकला असता. Meanwhile, I was surprised to see that our warship was fleeing, not fighting. I commented on this to Commander Farragut. His face, ordinarily so emotionless, showed great astonishment. मध्यंतरी आमचे जहाज न लढता पळून जात आहे हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी यावर कमांडर फॅरागट यांच्याशी बोललो. त्यांचा चेहरा जो कायम निर्विकार असायचा त्याने मोठे आश्चर्य दाखवले. प्रोफेसर एरोनॅक्स, ही आन्सर्ड मी. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ फिअरसम क्रिएचर I am up against, and I don't want my frigate running foolish risks in all this darkness. Besides, how should we attack this unknown creature? How should we defend ourselves against it? Let's wait for daylight, and then we'll play a different role. प्रोफेसर ॲरोनॅक्स त्यांनी मला उत्तर दिले. मला कोणत्या प्रकारच्या भीतीदायक प्राण्याला सामोरे जावे लागत आहे हे मला माहीत नाही आणि अशा गडद अंधारात मूर्खपणाचा धोका पत्करून माझ्या जहाजाला संकटात टाकू इच्छित नाही. शिवाय या अनोळखी प्राण्यावर आपण हल्ला तरी कसा करणार? त्याच्या विरुद्ध आपण स्वतःचा बचाव तरी कसा करणार? उजाडेपर्यंत आपण वाट पाहूया आणि त्यानंतर आपण निराळी खेळी खेळू. The whole crew stayed on their feet all night long.
No one even thought of sleeping. Unable to compete with the monster's speed, our frigate, the Abraham Lincoln, slowed down. For its part, the animal mimicked the frigate, simply rode with the waves, but did not leave the field of battle. पूर्ण रात्रभर जहाजावरील सर्व कर्मचारी त्यांच्या पायांवर उभे होते. कोणीही अगदी झोपेचा विचार केला नाही. अक्राळ विक्राळ प्राण्याच्या वेगाशी स्पर्धा न करू शकणारं आमचं जहाज अब्राहम लिंकन मंद झालं. त्या प्राण्यानेही आमची नक्कल केली. सहजपणे लाटांवर स्वार झाले, परंतु लढाईचे मैदान मात्र सोडले नाही. However, near midnight it disappeared, or to use a more appropriate expression, it went out like a huge glowworm. Had it fled from us? We didn't know and were filled with fear and hope at the same time. But at 12:53, a deafening hiss could be heard, resembling the sound made by a water spout expelled with tremendous intensity. तरीही मध्यरात्रीच्या सुमारास ते अदृश्य झाले, किंवा अधिक योग्य प्रकारे असे म्हणता येईल, ते विझून गेले एखाद्या मोठ्या काजव्यासारखे. तो आमच्यापासून पळून गेला होता का? आम्हाला माहीत नव्हते आणि आम्ही एकाच वेळी भीती आणि आशेने भरून गेलो होतो. परंतु 12:53 बहिरा होण्या इतका मोठा आवाज ऐकू आला, अगदी एखाद्या नळीतून प्रचंड दाबाने पाण्याचा फवारा उडावा तसा. By then, Commander Farragut, Ned Land and I were on the afterdeck, peering eagerly into the darkness. त्यानंतर कमांडर फॅरागट, नेड लँड आणि मी जहाजाच्या मागील डेकवर उत्सुकतेने अंधारात निरखून पाहत होतो. Tell me, Ned Land, isn't that the noise cetaceans make when they spurt water from their blowholes? मला सांग नेडलँड, देवमाशासारखे जलचर त्यांच्या श्वसन रंध्रातून जेव्हा पाण्याचा फवारा उडवतात तसाच आवाज होता ना तो? The very noise, sir, but these ones way louder. So there can be no mistake. There is definitely a whale lurking in our waters. तसाच आवाज सर, परंतु त्यापेक्षाही मोठा, म्हणून तेथे चूक होऊ शकत नाही. निश्चितच एखादा देवमासा आपल्या भोवतीच्या पाण्यात लपून बसलेला आहे. Near 2 o'clock in the morning, the core of light reappeared, 5 miles away from the Abraham Lincoln. सकाळी 2च्या सुमारास अब्राहम लिंकनपासून 5 मैल अंतरावर पुन्हा प्रकाशगोल दिसला. We stayed on the alert until daylight, getting ready for action. Whaling gear was set up along the railings. Our chief officer loaded the blunderbusses, which can launch harpoons as far as a mile, and long duck guns with exploding bullets that can wound and kill even the most powerful animals. Ned Land was content to sharpen his harpoon, a dreadful weapon, in his hand.
कठड्यांवर देवमाशाला मारायचा भाला तयार ठेवला होता. आमच्या मुख्य अधिकाऱ्यांनी मोठ्या तोफा लोड करून ठेवल्या होत्या की ज्या मैलांपर्यंत भाले फेकू शकत होत्या आणि स्फोटक गोळ्यांनी लांब बंदुका की ज्या सर्वात शक्तिशाली प्राण्याला जखमी किंवा मारून टाकतील अशा तयार ठेवल्या होत्या. नेडलँडने स्वतःचा तीक्ष्ण भाला धार लावून हातात तयार ठेवला होता. At 6 o'clock, day began to break, and with the dawn's early light, the animals' electric glow disappeared. At 7 o'clock, a very dense morning mist spread around us. Our best spyglasses were unable to pierce it. The outcome, disappointment and anger. 6 वाजता तांबडे फुटायला लागले आणि पहाटेच्या प्रकाशात त्या प्राण्याचा विद्युत प्रकाश नाहीसा झाला. 7 वाजता आमच्या भोवती सकाळचे घनदाट धुके पसरले. आमच्या टेहळणी करण्याच्या दुर्बिणीसुद्धा त्याला भेदू शकत नव्हत्या. परिणिती, निराशा आणि राग. At 8 o'clock, the mist rolled away, and the horizon grew wider and clearer. Suddenly, Ned Land's voice could be heard. "There is the thing in question. Astern to port," the harpooner shouted. Every eye looked toward the point indicated. 8 वाजता धुके विरून गेले आणि क्षितिज स्पष्टपणे विस्तारले गेले. अचानक नेडलँडचा आवाज ऐकू आला. "आपल्याला जे अपेक्षित आहे ती वस्तू ॲस्टर्न ते पोर्टच्या दरम्यान दिसते आहे, तिकडे पहा." तो भालदार ओरडला. प्रत्येकाची नजर त्या दाखवलेल्या बिंदूकडे वळली. There, a mile and a half from the frigate, a long blackish body emerged a meter above the waves. Quivering violently, its tail was creating a considerable current. तिकडे आमच्या जहाजापासून 1.5 मैल अंतरावर लांब काळसर आकृती लाटांच्या मीटरभर वर बाहेर आलेली होती. जबरपणे थरथरत होती. त्याची शेपटी लक्षणीय असा विजेचा प्रवाह निर्माण करत होती. धन्यवाद मित्रांनो. पाठाचा उत्तरार्ध आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धिस लेसन. सो थँक यू एव्हरीवन. बाय.